नमस्कार, आपण पाहतात चांगभल न्यूज। बातम्या आहे कराडमधून। श्री स्वामी समर्थ व प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीमच्या वतीने आज करत कराड शहर पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले। स्वामी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे। स्वामी महाराज त्यांना सुट्टी देणार नाहीत, पण सर्व आमच्या महिला आहेत, त्यांना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे। ज्ञानेश महाराव नावाचा एका अतिशय दुर्दैवी अशा माणसाचा त्या निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी बसलो आहोत। खरं पाहायला गेलं तर समाजामध्ये त्याच्या विकृत ज्या प्रवृत्ती आहे ते समाजातील वातावरण अतिशय दुर्बळ करण्याचा प्रयत्न करतात। या प्रवृत्तींचा खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त आपण करतो आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा ह्या अशा प्रवृत्तींना जागेवर आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची या ठिकाणी गरज आहे। आणि कराड तालुक्यातून आम्ही सर्व स्वामी समर्थ सेवेकरी या ठिकाणी पोलीस स्टेशनला महाराव या इसमाने स्वामी महाराजांबद्दल त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल जे काही वक्तव्य केलं, जे काही भाषण केलं याच्यावरती निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। त्याचबरोबर पोलीस स्टेशनला एक निवेदन देत आहोत की लवकरात लवकर या इसमाला अटक करण्यात यावी व कडक कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी। त्या व्यक्तीने जे श्री स्वामी समर्थ महाराजाबद्दल जे वक्तव्य व्यक्त केलं ते खूप इतकं वाईट आहे, इतकं खालच्या तराला जातील ही लोक, असं वाटलं पण नव्हतं, असं कधी ऐकायला मिळाले पण वाटलं नव्हतं। तर त्या व्यक्तीबद्दल सगळ्या स्वामी समर्थ सेवकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्या व्यक्तीबद्दल कठोर कारवाई झालीच पाहिजे, हे आमच्या समर्थ सेवेकरांच्या ह्या इच्छा नव्हे, ह्या म्हणजे कठोर भावना आहेत। सगळ्यांच्या वतीने आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यांच्यासाठी आधी आमच्या भावना ऐकून घ्यायचं तुम्ही काय बोलत अगोदर बोला। आता हे जे काय झालंय, आता आपण कसं शांततेत आपण एक अध्यात्म आहे, पण त्या खायच्या ताराला जाऊन आज जी काय त्यांनी टीका केली, महाराजांची रामचंद्राच्या खानदानाची लायकी काढली, आज परिस्थिती अशी आहे की माणसं बरोबर एक आध्यात्मिक आहे म्हणून सांगतात। आज त्याचा राजकीय माणसाने सुद्धा थोडंसं काय झालं की जिथं होते तुम्ही सुद्धा न बोलता हे ऐकून घेतलं। समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीम यांच्या वतीने निवेदन मला प्राप्त झालेलं आहे। मी ते निवेदन स्वीकारलेलं आहे। त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया जी काय असेल ती मी चालू करतो आहे। ऑलरेडी मी तुम्हाला एक सांगतो अगोदरच की याच्या संदर्भात जी वक्तव्य केलेलं होतं नवी मुंबईमध्ये कुठल्या तर कार्यक्रमामध्ये, त्याची क्लिप पण मी स्वतः बघितलेली आहे। 4 दिवसापूर्वी मला 2-3 संघटनाकडून निवेदन प्राप्त झालेलं होतं, त्या संदर्भात पण मी कारवाई केलेली आहे। त्या संदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल झाले, काल सातारला पण त्या संदर्भात आणि त्याच्या संदर्भात योग्य ती शहानिशा करून माझी मी कायदेशीर कारवाई करू।